नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, दाखवणार आहे एक चटणी अशी कधीच केली नसणार. ही चटणी तुम्ही नक्की करून पहा. खूप अप्रतिम लागती, खूप छान लागती. चटणीचं नाव आहे श्याम सबेरा. श्याम सबेरा चटणी आहे. फार उत्तम लागती, फार टेस्टी आहे. अगदी घरातली सामग्रीमध्ये बनती, पण एवढी टेस्टी आहे ना, विचारू नका तुम्ही. पण ही चटणी 8 दिवस टिकणार, 15 दिवस टिकणार, महिनाभर टिकणार. तुम्ही किती दिवस ठेवली तरी टिकणार अशी चटणी आहे. तर इथे पहा, मी आता फॅन घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे काश्मीरी. ह्या काश्मीरी मिरच्या घ्यायच्या का की ह्या तिखट कमी असतात आणि रंग जास्त येतो त्यांनी. म्हणून कधी पण काश्मीरी मिरची घ्यायची. तुमच्याजवळ नसल्या तर तुम्ही साध्या पण घेऊ शकता. मग थोडीशी सामग्री तुम्हाला दुसरी असते ना, ती थोडी थोडी वाढवायला लागेल. तसं मग मी हे मेजरमेंट दिले ना, ते काश्मीरी मिरचीसाठी आहे. तर तुम्ही पहा, मी या काश्मीरी मिरची 7-8 घेतलेल्या आहेत. त्या मी छान अशा भाजून घेणार आहे पहिली. हा श्याम सबेरा एवढा जबरदस्त आहे चटणी ना, विचारू नका तुम्ही. आता तर पहा, तुम्ही ही चटणी तुम्ही बाहेर फिरायला जा, तोंडी लावण्यासाठी, कधीही मुलांना टिफिनसाठी चपातीवर लावा तुम्ही. म्हणजे 8-10 म्हणजे महिना 2 महिने टिकणारी ही चटणी आहे. बिलकुल खराब होणार नाही. रंगही तसाच, त्याची क्वालिटीही तशीच राहणार. काहीच फरक होणार नाही या चटणीला. तर नक्की ही चटणी पहा. अगदी बारीक बारीक लक्ष देऊन पहा. चटणी अप्रतिम चटणी बनणार आहे, पहा तुम्ही. आणि वयस्कर लोक खाऊ शकता, लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत खाऊ शकता ही चटणी. अगदी देखणी चटणी, खूप दिसायला पण छान आणि खरंच मस्त आहे. तर आता इथे घेतलेली आहे उडदाची डाळ 1 पळी भरून. तर मिरच्या झाली आपल्या. उडदाची डाळ पळीभर घेतलेली आहे. हीच पळी मेजरमेंटला घेतलेली आहे मी. हलवते ती. तर तिने आता ही छान भाजायची, मात्र एकदम खरपूस मंद गॅस करून अगदी लाल तांबूस होतपर्यंत भाजायची. आपल्या चटणीला परत भाजायचं नाही, म्हणून आत्ताच व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यांना. फक्त जळून द्यायची नाही, खरपूस रंग आला पाहिजे त्याला, एवढी भाजायची. हे बघा, आता लाल तांबूस झालेली आहे ना, अगदी मस्त झालेली आहे पहा. आता मी काढून घेते एका ताटात आणि थंड व्हायला, प्रत्येक गोष्ट थंड व्हायला ठेवते. हे बघ, आता थंड व्हायला ठेवते. इथे मी 30 पळी भरून सफेद तीळ घेतलेत. हे पहा, मेजरमेंट हे त्याचं आहे, त्याच मेजरमेंट करा. तुमची चटणी आपल्यातून होणार. श्याम सबेरा हा जबरदस्त आहे. त्याचं नाव पण सांगणार आहे, श्याम सबेरा का. आता अर्धीच पळी मी घेतलेली आहे जिरं. हे दुसरं 1 पळी घेतलेली आहे ना, जिरं अर्धीच पळी घेतलेली आहे. हे दोन्ही एकत्र भाजायचं, का की दोन्ही सेम आहेत. दोन्ही भाजण्याला तेवढाच वेळ लागतो, म्हणून दोन्ही संगत भाजलेले आहेत. तसे काही गोष्टींना वेळ लागतो, म्हणून वेगळं वेगळं भाजायचं असतं. तर मिरच्या पण ना पटकन होत नाहीत लवकर, म्हणजे मोठ्या मोठ्या असतात, त्यांना वेळ भाजायला भेटत नाही, म्हणून त्या पटकन आधीच भाजून घेतल्या. डाळीला वेळ लागतो भाजायला. हे बघा, हे पण झालेलं आहे भाजून. हे बघा, थंड व्हायला ठेवलेलं आहे मी हे सर्व. आता पहा तुम्ही पुढे काय काय लागणार आहे त्याला. तर इथे मी धणे घेतलेले 1 पळी भरून. थोडेसे कमी होते, अजून थोडे टाकते. हे बघा, जे 1 पळी भरलेली, ही पळीभर धणे. हे पण छान खमंग भाजायचे. आपली भाजतानीच घरात दरवळला पाहिजे स्वाद त्या चटणीचा. अशी चटणी बनवायची, घरात पूर्ण दरवळला पाहिजे ना आपला स्वाद. एवढी छान भाजायचं आपल्याला. हे बघा, छान भाजलेलं आहे. तर हे पण मी काढून घेणार आहे. बघा, तांबूस रंग आलेला आहे ना मस्त. पहा, हे धणे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच. जास्त करपायचं पण नाही, तुमची चटणी करपट होईल मग. हे बघा, आता हे पण ठेवले. हे थंड होऊन द्यायचं आणि बाजूला ठेवायचं. आता इथे लसूण घेतलेला आहे चांगला मूठभर. अजून थोडासा टाकते. मूठभर लसूण घेतलेला आहे तो पण. आणि त्याच्यात मी टाकणार आहे लसूण आणि 2 जिन्नस, म्हणजे चिंच आणि लसूण एकत्र भाजणार आहे. लिंब असं घट्ट गोळा केला तर लिंबा एवढा गोळा होईल, आणि सुट्टे केलं तर मग 2 लिंब होतील, असं होईल. तर घट्ट बनवून घेतलेला तर लिंबा एवढा गोळा होईल. ह्या सामग्रीला तेवढा पुरेसा आहे आपल्याला. तेवढी चिंच घालायची. आणि 2 कांदे माझ्याकडे होते छोटे छोटे, ते सोललेले आहे. ह्याच्यात मात्र तेल टाकायचं, का की चिंच आपली आहे आणि लसूण पण आहे ना, जरा छान खरपूस भाजला पाहिजे. थोडंसं चमचाभर मी तेल टाकलेलं आहे आणि ह्याला भाजून घ्यायचं. आता इथे मला घालायचे कढीपत्ता.
पण कढीपत्ता कसा घालणार आहे ते पहा तुम्ही. तर कढीपत्त्याची मी पानं तोडून घेते, झाडाचीच तोडणार आहे लगेच. आणि लगेच आता तोडून घेते मी झाडाची पानं आणि तुम्हाला लगेच दाखवते. कारण की आमच्या बाजूलाच झाड आहे. हे बघा एवढी कढीपत्ता घेतलेला आहे. आणि हे दांडी सकट असा भाजायचा आपल्याला कढीपत्ता. त्याच्या दांड्या काढायच्याच नाहीत आपल्याला. आणि छान त्याच्यामध्ये कच्चापणा थोडासा घालवायचा आहे त्याचा, त्याच्यातच भाजून घ्यायचा आहे. हे बघा दांड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत ना, पहा बरं. ही चटणी विचारू नका तुम्ही, एवढी टेस्टीला आहे. खूप वेगळी टेस्ट येते. कधीच नसन केली. हा श्याम सवेरा तुम्ही करून पहा एकदा. आता झालेला आहे. आता ह्याला सगळ्यांना थंड पडल्यानंतरच वाटायचे आपल्याला. तर हे सर्व थंड पडलेलंच आहे. आता ह्याच्यात मी दाण्याचा कूट वाटला होता म्हणून असंच घेतलेलं आहे, त्याला धुतलं नाही. तरी मिरच्या टाकल्या सर्व आणि हे सर्व जिन्नस आपण थंड झालेले सर्व सोडून दिलेले आहे त्याच्यात. आता आपल्याला याच्यात पाणी बिलकुल वापरायचं नाही ह्या चटणीमध्ये. तर काय करायचं मग, कसं वाटणार? हे कोरडं तर वाटू शकत नाही एवढं. मग त्याला आपल्याला एक पळीभर मी तेल टाकणार आहे. बघा आता हे दांडे कढीपत्ता आहे ना, तर ह्याला मी ना थोडंसं तुकडे करणार आहे कढीपत्त्याचे. का की भांड्यात असं वाटलं जाणार नाही, तुकडे करायलाच लागणार नाही त्याला. का की इकडे तिकडे अटकणार ते भांड्यांमध्ये वाटताना. म्हणून ह्याला मी जरा तुकडे करून घेते थोडेसे कैचीने. हे बघा का मस्त वाटलं जाईल ते. आता ह्याच्यात टाकणार आहे पळीभर तेल. ही पळीभर तेल टाकलं मी आणि ह्याला कमी जास्त करून मिक्सरला वाटून घेतलं. पहा अशा पद्धतीने वाटलं आहे. आणि ह्याच्यात मीठ टाकलं नाही अजून आपण. आता मी मीठ टाकते. पहा तुम्ही रंग आलाय ना छान मस्त. आता मीठ टाकते त्याच्यात मी. आपण बिलकुल मीठ वापरलेलं नाही ना. आता हे मीठ टाकलेलं आहे. एवढं मीठ टाकले. मग बघू अंदाजाने किती, नंतर जरा चाखून बघायची. तर हे वाटून झालेलं आहे छान असं. आता मी हे काढून घेते. पहा तुम्ही आता कशा पद्धतीने काढते, काय करते. आता आपल्याला काय करायचं, एक ताट घ्यायचं, ताटात ओतायचं ते सर्व. परत थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला, एकजीव करायचा परत सर्व्याचा. बघा त्या मिरच्यांमुळं एवढा रंग आलेला आहे आपल्याला आणि भरपूर झालेली आहे आपली चटणी. त्याच्यामुळं बघा असं जरासं हलवायचं. थोडेसे असं पेतळाचे दाणे किंवा लसणाचा थोडा तुकडा कुठे राहिला तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम होत त्याला. ते चांगले वाटतात खायला पण मध्ये मध्ये आले तरी. आणि धण्याचा थोडासा जाडसर कुठे तुकडा राहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला ही चटणी पुरेशी झालेलीच आहे. आता आपण ना ही चटणी गोळा करून दाखवतो तुम्हाला कसा गोळा बनतो चटणीचा. हे बघा असं करायचं. ही चटणी किती दिवस चालेल तुम्ही. हे बघा तेल टाकल्यामुळे छान तेल आणि ह्याच्यात कढीपत्ता टाकल्यामुळे रंगीत छान झालेला आहे का नाही, मस्त छान दिसते का नाही चटणी, किती मस्त वाटते का नाही. पाहताच हा सगळा मी सोडून घेते. आणि हे सगळं जाड पण नाही वाटलं, बारीक पण नाही, जाड पण नाही, असं चरबट वाटलेलं आहे मी. तसंच वाटायचं. आणि ती आंबट आणि तिखट आणि म्हणजे वेगळीच चव तिला छान येते. डाळींची चव मस्त चव येते. आता बरणीत भरून ठेवते. तुम्ही किती 3 महिने खाल्ले तरी चालेल किंवा 8 दिवसात संपली तरी चालेल, ही तुमची राहणारच नाही चटणी. सर्व तोंडी लावण्यावरसाठी किंवा भातावर कुस्करून खाल्ली ना, भात आपला घेतला गरमागरम आणि त्याच्यावर कुस्करून जरी खाल्ली ही चटणी ना, फार अफरातून लागते. खूप टेस्ट त्या चटणीला आहे. तर ही श्याम सबेरा एकदा करून पहा. ह्या चटणीचं नाव आहे श्याम सबेरा. तिचं नाव का पडलं मैत्रिणीने तिचं, तर ही चटणी तुम्ही संध्याकाळी खा, सकाळी खा, कधीही खा, म्हणून तिचं नाव श्याम सबेरा आहे. तर ही खूप म्हणजे किती दिवसांनी खा, कधीही खा, अशी ती चटणी आहे. म्हणून असं नाव आहे तिचं, श्याम सबेरा चटणी. तर पहा एकदा बनवून. किती अफलातून चटणी, खूप छान, खूप चव तिला आहे, खूप टेस्ट आहे. तर मैत्रिणींनो ही चटणी माझी श्याम सबेरा आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी. आहे का नाही छान वाटली ना, मस्त. करायलाच घ्या तुम्ही. चला बाय.